यात प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यामध्ये येणाऱ्या असंख्य भाविकांसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजनं मिशन अन्न सेवा सुरू केली आहे। रिलायन्स इंडस्ट्रीजचे डायरेक्टर अनंत अंबानी यांच्या वी केअर या संस्थेमार्फत संपूर्ण यात्रेदरम्यान भाविकांना पौष्टिक आहार देण्याची सोय करण्यात आली आहे। संगमाच्या पवित्र भूमीवर जेव्हा श्रद्धेचा गजर होतो तेव्हा महाकुंभाचं महात्म्य वेगळ्याच उंचीला पोहोचतं। जगातील सर्वात भव्य अशा धार्मिक मेळाव्यात जिकडे श्रद्धेचा आणि भक्तीचा महासागर फुलतो, तिथेच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मिशन अन्न सेवा याच्या माध्यमातून भक्तांची सेवा केली जाते। रोज सूर्यनारायणाच्या पहिल्या किरणांसह 50,000पेक्षा अधिक यात्रेकरूंना पौष्टिक आणि तितकंच रुचकर जेवण या ठिकाणी दिलं जातं। हे फक्त अन्न नाही, तर हा सेवेचा असा प्रसाद आहे जो तयार करताना भक्तांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जाते। बहुत खुश है, खाना खा के बहुत अच्छा लगा संगम का। हाँ, यहाँ का व्यवस्था बहुत अच्छा है, साफ सफाई, खाना बहुत अच्छा है। बहुत अच्छा है। कल रात भी हम लोग खाए थे, बहुत अच्छा सेवा है। अनंत तो अनंत है। अनंत अंबानी ने रिलायंस ग्रुप का एक अलग नाम किया है, क्योंकि चैरिटी में कहीं भी इतना बड़ा नाम आम पब्लिक के लिए किसी का नहीं है जितना बड़ा अनंत ने काम किया है। रिलायन्स इंडस्ट्रीजचे डायरेक्टर अनंत अंबानी यांच्या वी केअर या संस्थेमार्फत महाकुंभ मेळ्यात आध्यात्मिक प्रवासाला निघालेल्या यात्रेकरूंच्या काळजीपोटी त्यांना समर्पित अशी ही मिशन अन्न सेवा सुरू केली आहे। 26 जानेवारीपासून सुरू झालेलं मिशन अन्न सेवा 26 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे महाकुंभचं पर्व संपेपर्यंत सुरू राहणार आहे। महाकुंभ नगर परिसरात हा सर्वात मोठा भंडारा आहे। दररोज 50,000हून अधिक लोकांना इकडे जेवण दिलं जात आहे। यहाँ पर न सिर्फ श्रद्धालुओं की भूख मिट रही है, बल्कि उनकी सेहत भी यहाँ पर तरोताज़ा रहती है और उनके लिए सफ़र इस वक्त सबसे ज़्यादा शानदार बन गया है रिलायंस फाउंडेशन की अन्न सेवा के जरिए। कोणताही भाविक किंवा यात्रेकरू उपाशी राहू नये हाच यामागचा उद्देश आहे। या अन्न सेवा केंद्रात भाविकांसाठी रोज खास मेन्यू तयार केला जातो, त्यामुळे भाविकांना रोज नवी चव चाखता येते आणि भरपूर पोषण सुद्धा मिळतं। शुद्ध तूप आणि देशी मसाल्यांचा सुगंध असलेले 5 प्रकारचे पदार्थ भाविकांचं फक्त पोट भरतात असं नाही, तर त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतात। The important thing is the meals is not providing the pilgrims, it also providing supporting services about in and around the health officials, cleaners and also police officials, because many time the support services people may not be looked by the other aspects. रिलायन्स इंडस्ट्रीज कडून महाकुंभमध्ये फक्त हे अन्न सेवा केंद्र चालवलं जातं असं नाही, तर संत महंतांच्या आश्रमांमध्ये चालवल्या जाणाऱ्या अन्नछत्रांनाही मदत केली जाते। उसमें अनंत हमारे बिल्कुल प्रिय हैं, हमारे शिष्य भी हैं, हमारे छोटे भाई जैसे भी हैं वो, तो उनके कारण आज 30,000 लोग हमारे शिविर में नित्य भोजन करते हैं। महाकुंभमधील रिलायन्स इंडस्ट्रीजचा हा उपक्रम म्हणजे सेवाभावाचा नवा अध्याय। इथे भक्ती आणि मानवता यांचा अनोखा संगम बघायला मिळतो। प्रसाद घेतल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद या सेवेचं महत्त्व अधोरेखित करण्यास पुरेसं आहे। न्यूज 18 लोकमत, प्रयागराज।